मित्रांनो, जर तुमचं सोयाबीन पीक आहे ते 50% फुलोरा अवस्थेमध्ये असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एक चांगली फवारणी करून घ्यायची आहे, ज्यामध्ये आपण कशाचा वापर करू शकतो तर इमामेक्टिन बेन्झोएट प्लस नोवालुरा घटक असणाऱ्या एखाद्या कुठल्याही चांगल्या कंपनीचे कीटकनाशक घ्यायचं आहे आणि संपूर्ण शेतावरती जे आहे ते फवारणी करून घ्यायची आहे। त्याचं जे प्रमाण आहे ते 30 मिली प्रतिपंप असं घ्यायचं आहे। सोबतच मित्रांनो, तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे ते आपल्याला फुलोरा वाढीसाठी देखील एक चांगल्या पद्धतीचं टॉनिक घेणे गरजेचे आहे, ज्यामुळे तुम्ही सिंजेंटा कंपनीचं इसाबियन घेऊ शकता किंवा कोरोमंडल कंपनीचं फॅन्टेक प्लस घेऊ शकता। अतिशय चांगल्या पद्धतीचं फुलोरा अवस्थेसाठी हे टॉनिक आहे। त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला बुरशीनाशकाचा देखील योग्य पद्धतीने वापर करायचा आहे, ज्यामध्ये तुम्ही मॅन्कोझेब घेऊ शकता 30 ग्रॅम प्रतिपंप किंवा हेक्साकोनाझोल 5% घटक असणारं कुठल्याही चांगल्या कंपनीचं एक बुरशीनाशक घेऊ शकता। त्याचं जे प्रमाण आहे ते 30 ते 40 मिली प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचं आहे। सोबतच विद्राव्य खत 05234 या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे आणि सोयाबीन पिकामध्ये 50% फुलोरा अवस्थेमध्ये ही फवारणी आपल्याला करून घ्यायची आहे।